सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत। इयत्ता 10वी विषय मराठी। कविता आहे हिरवगार झाडासारखं। कविता लिहिलेली आहे जॉर्ज लोपेस यांनी। यांची ही कविता अतिशय साध्या सोप्या सरळ आणि चित्ररूपाच्या माध्यमाने या ठिकाणी तुम्हाला ऐकायला पाहायला मिळेल या उद्देशाने हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे। म्हणूनच तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ अवश्य पहा। आपल्या कमेंट्स अवश्य पाठवा। आपण नवीन असाल तर सर्वप्रथम हा चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। सुरुवात करूया कवितेच्या मुख्य भागाला। मित्रहो, तुमच्या समोर स्क्रीनवर एका बाजूला एक झाड आहे। त्या झाडाखाली अनेक प्रवासी विश्रांती घेत आहेत। दुसऱ्या बाजूला एक मी झाड दाखवलेले आहे, त्यामध्ये झाडाचे महत्त्व, झाडाचे जे फायदे आहेत ते दाखवलेले। परंतु आपल्याला या कवितेमध्ये असलेली मध्यवर्ती कल्पना समजून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत। म्हणून कोणत्या मुद्द्याला अनुसरून ही कविता आहे याचा थोडासा आढावा घेऊया। झाडाला ऋषीची उपमा। कवीने झाडाला ऋषीची उपमा दिलेली आहे। झाड पक्षी संबंध या कवितेमध्ये वर्णन करण्यात आलेला आहे। झाडाची सहनशीलता म्हणजे झाड पक्षी असो प्राणी असो सर्वांकडनं होणारा त्रास, ऊन वारा पाऊस यांच्याकडनं होणारा त्रास संकट काळात सुद्धा ते सहन करतं। पानावरील दवबिंदू, पहाटेच्या वेळेला पडणारे दवबिंदू आणि त्याचा आनंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। झाडाची स्वागतशील वृत्ती। झाड हे सर्वांचं स्वागत करायला तयार आहे। पशु असो, पक्षी असतो, मानव असो, तसे जगावे कसे झाडासारखे हा संदेश दिलेला आहे। माणसाने कसे जगावे, कोणासारखे जगावे, तर या झाडाच्या रूपातून, झाडाच्या प्रतीकातून कवी जॉर्ज लोपेस यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्याचबरोबर मनुष्य जीवन हे क्षणभंगूर आहे। 2 दिवस दुःखात गेले, 2 सुखात गेले। ही कविता आपण नारायण सुर्वे यांची अभ्यासलेलीच आहे। परंतु 4 दिन की जिंदगी जियो शेर जैसी, असंच या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल। मित्रहो, कविता आहे हिरवगार झाडासारखं। कवी जॉर्ज लोपेस अत्यंत संवेदनशील कवी। सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत। रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झाली आहे, हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहे। झाडांची सहनशीलता, दातृत्व म्हणजे उदारपणा, सहकार्याची वृत्ती, एकमेकांना मदत करावे ही जशी वृत्ती आहे तशा प्रकारची वृत्ती। कठीण प्रसंगातही पाय घट्ट रोवून राहण्याची वृत्ती। कठीण प्रसंग म्हणजे झाडांच्या बाबतीत विचार केला तर उन्हाळा आल्यानंतर झाडांना पाणी नसते, दुष्काळ पडला तर पाणी नसते। अशा काळात देखील झाडे आपल्या मुळाच्या माध्यमातून स्वतःची जागा न बदलता एका जागेवर संकटांना, ऊन वारा पाऊस यांना सामोरे जात असतात। माणसानेही अशाच वृत्तीने जगायला हवं इत्यादीचे वर्णन प्रस्तुत कवितेत कवीने केलेले आहे। आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणावेत म्हणजे अंगीकारावेत। झाडासारखे हिरवेगार ताजे प्रफुल्लित राहावे, झाडासारखं प्रसन्न असावं। म्हणूनच आपण सकाळच्या वेळी फिरायला गेल्यानंतर हिरव्यागार वेलीकडे, पाना फुलाकडे पाहिलं की आपला रक्तदाब कमी होतो, प्रसन्न वाटतं। दिवसभर आपल्याला काम करण्यास उत्साह येतो। प्रफुल्लित राहावे असा संदेश प्रस्तुत कवितेत कवीने दिलेला आहे। थोडक्यात ह्या कवितेची मध्यवर्ती कल्पना अशी आहे की जीवन जगावं तर झाडासारखं, हेच या कवितेत कवीने सांगण्याचा प्रयत्न करूया। पाहूया प्रत्यक्ष कविता। ह्या कवितेला सुरुवात करण्याच्या अगोदर या कवितेमध्ये आलेले जे घटक आहेत त्यांच्याकडे आपण पाहूया।
तुम्हाला एक झाड दिसत आहे. हे जे झाड आहे ते दुष्काळातलं झाड आहे. शेजारी एक मनुष्य आहे, त्या ठिकाणी तो वृक्षतोड करत आहे, पण झाड त्याला प्रतिकार करत नाही. त्याचबरोबर या झाडावर तुम्हाला पक्षी बसताना दिसतात. पक्ष्यांनाही ही झाडं नकार देत नाही, म्हणजे बसू नका असं म्हणत नाही. बाजूला प्रवासी आहे, प्रवाशांनाही आश्रा देतं. आणि ऋषीसारखे हे ध्यानस्थ एका जाग्यावर बसलेलं झाड, अशा विविध घटकाच्या रूपातून कविता आपण अभ्यासूया. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. झाड बसते ध्यानस्थ. ध्यानस्थ म्हणजे काय, तर डोळे मिटून एकाग्र चित्ताने बसणे याला ध्यानस्थ म्हणतात. मौन व्रत. मौन व्रत म्हणजे काय, गप्प बसणे म्हणजेच न बोलणे, ज्याला आपण अबोल म्हणतो. धारण करणे, पांघरणे, अंगीकारणे, स्वीकारणे. तपश्चर्या म्हणजे काही ठराविक वेळ ध्यान करत बसणे. थोडक्यात या ठिकाणी कवी आपल्याला सांगतात की निसर्गातलं हे जे झाड आहे हे ऋषीप्रमाणे ध्यानस्थ बसलेले असते आणि मौन व्रत धारण करून तपाला बसलेल्या ऋषीसारखे हे झाड वाटत आहे. आणि ते झाड आपली जागाही सोडत नाही. मनुष्य जागा सोडतो पा. संकट आली की माणसं दुसरीकडे जातात, जागा बदलतात. झाड कधीही आपल्या मातीशी बेईमान राहत नाही. पक्षी झाडांचे कुणीच नसतात. आकाशामध्ये विहार करणारे पक्षी आणि झाड यांचं कोणत्याही प्रकारचे नातेसंबंध नाही, परंतु तरीही झाड त्यांचं असतं. झाडावरती विसाव्यासाठी पक्षी येतात आणि अशा ह्या पाहुण्याच्या रूपात आलेल्या पक्ष्यांचं स्वागतसुद्धा हे झाड करत असतं. प्रत्यक्षामध्ये झाड आणि पक्षी यांच्यामध्ये कोणतेच भावबंध नाही, नातेसंबंध नाही, परंतु काही काळापुरतं ते झाड आपलं मानतात. त्यामुळे काही काळ का होईना झाड त्यांचं होत असते आणि स्वच्छंदपणाने ते काही काळानंतर त्या झाडावरून पक्षी दुसरीकडे जात असतात. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. मुकाट म्हणजे गुपचूप न बोलता. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. याचा अर्थ असा आहे की झाडावर कोणी घाव घातला, त्याची पाने फुले तोडली तर, किंवा फांद्या तोडल्या किंवा त्याला तोडण्याचा प्रयत्न केला तर ते झाड त्याला प्रतिकार करत नाही, परंतु तुटून जमिनीवर पडेपर्यंत त्याचं एक जे ध्येय आहे, इतरांना छाया देणे, सावली देणे, हा वसा ते झाड कधीही सोडत नाही. थोडक्यात या ओळीतून आपल्याला झाडाची सहनशीलता जी आहे ती कवीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर. झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर याचा अर्थ पहाटेच्या वेळी तुम्ही हिवाळ्यामध्ये पाहिलं तर झाडांच्या पानावर दवबिंदू असतात आणि आपण हे आपल्या वहीच्या पानावर अलगद घेत असतो आणि एकटक नजरेने पाहत असतो. आणि असा हा हिरवा पानाचा रंग आणि त्यावर मोत्यासारखा दिसणारा दवबिंदू आपल्या मनावर एक प्रकारचा विलोभनीय आनंद निर्माण करण्यास कारणीभूत होतो आणि साहजिकच त्यामुळे आपलं रक्त जे आहे हिरवेगार होते, म्हणजेच आपण प्रसन्न होतो, आपल्यातील मरगळ नाहीशी होते. झाडाच्या पानावर वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. म्हणजे झाडाकडे जर पाहिलं तर आपलं संपूर्ण शरीर जे आहे ते आनंदमय हिरवेगार ताजेतवाने झाल्यासारखे वाटते.
शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवेगार. म्हणजे रक्तसुद्धा आपलं हिरवेगार होते. म्हणजेच काय तर आपले मन या झाडाला पाहून प्रसन्न होते आणि आपल्या मनातील मरगळ नाहीशी होते. म्हणूनच मित्र हो, आपण सकाळी व्यायामाला गेलो तर त्या व्यायामामुळे आपल्याला दिवसभर कधीही मरगळ येत नाही, कंटाळा येत नाही. आपलं शरीर, चेहरा प्रसन्न राहत असतो. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. खुडलेल्या म्हणजे देठापासून तोडलेले, टवटवीत ताजेतवाने. झाडाचे बाहू सरसावलेले, बाहू म्हणजे हात, सरसावलेले म्हणजे पुढे आलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. मुसाफिरांना म्हणजे वाटसरू, प्रवासी. कवेत म्हणजे मिठीत घेणे, कुशीत घेणे. थोडक्यात ह्या ओळीचा अर्थ असा आहे की रस्त्यावरून जाणारे जे प्रवासी असतात, अशा ह्या प्रवाशांचा ताप, त्यांना जो उन्हाचा त्रास होत असतो प्रवाशांना, तो दूर करण्याचं काम शीतल छाया देऊन करत असते. आणि ते कोणालाही आपल्या सावलीमध्ये येऊन बसू नका असं कधी म्हणत नाही. झाड सर्वांना सावली देतं. मग वाटसरू पुण्यवान असो, पापी असो, लहान असो, मोठा असो, तरुण असो, म्हातारा असो, हे सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती जी आहे, म्हणजे स्वागतशील वृत्ती, या ठिकाणी झाडाची जी वृत्ती आहे ही माणसानं अंगीकारायला हवी. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. पानझडी म्हणजे काय? पानगळी. वनस्पती आपली पाने घालतात आणि पुन्हा चैत्र महिन्यामध्ये कोवळी पालवी फुटलेली असते पहा. आणि काय होतं त्याचा परिणाम? नव्या नवरीसारखं. पानगळीनंतर पुन्हा झाडाला पालवी फुटते आणि पालवी म्हणजे एक नवीन वस्त्र धारण केलेलं असतं आणि एखाद्या लग्नाला नटलेल्या, हिरवा शालू नेसलेल्या नवरीसारखं हे झाड आपल्याला भासत आहे. आणि पुन्हा हे झाड, सुकलेलं झाड, पुन्हा ताजेतवाने होऊन नव्या जोमानं जगण्याची उमेद त्यामध्ये जी आहे ती आपल्याला घेण्यासारख्या बाबीचा घटक आहे. नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी आणि झटकली जाते मरगळ. संपूर्ण पालवी फुटल्यावर झाडाला पूर्वीचे सर्व वैभव प्राप्त होते. पानगळीनंतर आलेली मरगळ नाहीशी होते आणि पशुपक्षी आनंदाने या झाडावर आपले जीवन गाणे गायला तयार होत असतात. अनेक पक्षी त्या ठिकाणी विसाव्याला जात असतात. पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडांचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. संथ, संथ थ आहे ते म्हणजे हळुवार. पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडांचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते. म्हणजे प्रत्येक झाडामध्ये एक जीवन गाणं दडलेलं आहे. आणि अशा प्रकारे हसावं कसं सळसळत्या पानासारखं. म्हणूनच कवी म्हणतात की हे एका जाग्यावर असलेलं झाड सळसळणाऱ्या पानाच्या आवाजातून एक आनंद व्यक्त करत असतं. आणि म्हणजे काय तर झाडातील जीवन गाणं जे आहे, झाड अनेक संकटांना सामोरे जात आहे, पण आपली जागा बदलत नाही. इतरांना विसावा देण्यामध्ये ते कधी कोणाला नाकारत नाही. आणि असे हे गुण जे आहे ते आपण स्वीकारायला हवेत. हसावं कसं सळसळत्या पानासारखं. माणसाने आनंदी जीवन जगायला हवं, हसत राहायला हवं. मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. मुळावं मुरावं
म्हणजे आपले जे पाय आहे, आपले जे ध्येय आहे, हे ढळता कामा नये. कोणत्याही संकटांना न घाबरता आपण सामोरे जायला हवे. ह्या झाडाच्या अंगी असलेला गुण आपण घ्यायला हवा. झाडासारखं घट्ट पाय रोवीत जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं. रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. रोजचं जे जीवन आहे, ह्या झाडाच्या प्रसंगातून आपल्याला एक शिकायला मिळत आहे की आपण कोणत्याही प्रसंगाला न घाबरता तोंड द्यायला हवं. विचार करत बसता कामा नये. जे आपले आहे ते आपलंच आहे आणि आनंदात जीवन जगायला हवं. थोडक्यात फॉरगेट अँड फाईट, विसरा आणि लढा. संकटांना कवटाळत बसू नका. झाडासारखं उन्हाळा, हिवाळा, पावसाळा कोणताही ऋतू असेल तर झाड जसं एका जाग्यावर ठाम आहे, तसे आपण आपल्या संकटांना एका जाग्यावर थांबून सामोरे जायला हवं. त्यांना घाबरता कामा नये. म्हणूनच आनंदी जीवन जगण्याचा मोलाचा संदेश झाडाच्या रूपकाच्या माध्यमातून कवीने येथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्र, हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.